नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा मी ना इकडे या ब्लाऊजला आहे ना गोल्डन कलरची पायपिंग करायची आहे कॉन्ट्रॅक्ट्समध्ये. तर त्याच्यामुळे ना बघा हा मस्त असं छान असा सॉफ्ट कापड राहतो, तो मी वेगळा विकत आणते. कोणी मला सांगतं ना की ताई मला गोल्डन म्हणजे साडीवरती मॅच होते, त्याच्यामुळे म्हटलं सांगतात त्यांचे करते. बघा अशी मध्ये मध्ये ना साडीला फुलं आहे बरं का, मागे यालासुद्धा पाठीला असं हे आहे डिझाईन, आणि साडीवरती ना पूर्ण असे छोटे छोटे फुलं आहे, त्याच्यावर नाही ना याला मला पायपिंग करायची आहे. तर बघा उरेत पट्टी मी इकडे अशी कापून घेतलेली आहे, बघू शकता. आणि ना दोरी लावून पायपिंग करायची. तर ही पायपिंग बघा एकदम छान अशी सुंदर एकदम गोल होते बरं का. बघायला तर इतकी सुंदर दिसते ना, कोणी पण खरंच म्हणतं की अरे हे ब्लाऊज किती छान दिसतं आहे अंगावरती. तर बघा छान अशी माझी पायपिंग लावण्याची ट्रिक तुमच्या सोबत मी शेअर करते. नक्की आवडत असेल तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ही अशी 1-1.5 इंचाची अशी पट्टी कापून घ्यायची आणि बघा तिला अशी डबल फोल्ड करायची आहे बरं का. आणि हे गळ्यावरती आपला हा पुढचा फ्रंट पार्टचा गळा राहतो ना, तिथं थोडंसं बाहेर काढायचं आहे, बघू शकता. आणि त्याच्यावरनं मग शिलाई करून कपड्यावरती सुई टच करायची आणि त्याच्यानंतर मग दोरी घ्यायची आपल्याला. आणि बघा दोरी आहे ना आता सुईमध्ये आणि कपड्यामध्ये आहे ना थोडीशी हे करून घ्यायचं आहे. आणि आता हे ना ही जी आपली स्टिचिंगची शिलाई राहते ना, म्हणजे स्टिच करते मी आता, हे दोघं कपड्यांचं जे आपण केली ना घडी आता 2 फोल्ड, तर त्याच्या कोणासोबत ही दोरी वरून शिलाई चालवायची आपल्याला. तर बघा म्हणजे दोरी पण अटॅच होते त्याच्यासोबत कपड्यासोबत. आणि पायपिंग आपल्याला वेगळी करायची, पायपिंग वेगळी तयार करतो ना तसं करायचं काम नाही याच्यात. डायरेक्ट आपण पायपिंग ब्लाऊजवरती रेडी करू शकतो बरं का. आणि खूप कमी टाईममध्ये लवकर काम होतं. आणि मी प्रत्येक ब्लाऊजला आहे ना अशीच पायपिंग करते बरं का. असं नाही की गोल्डनची करते, साध्या याच कपड्याची बी केली असती, पण त्यांनी सांगितलं होतं की मला थोडंसं वेगळं काहीतरी छान असं लूक येईन असं ब्लाऊज बनव, सिम्पल पाहिजे पण छान लूक यायला पाहिजे म्हणे, त्याच्यामुळे म्हटलं मग चला. आणि बघा छान अशी मस्त बघा पूर्ण पायपिंग आहे ना दोरीसोबत टच होते बरं का. ही दोरीवरती शिलाई आहे, बघू शकता तुम्ही. आणि कपड्यावरती बी इकडे पण थोडासा कपडा घ्यायचा आहे, बघू शकता. खूप छान अशी सुंदर मी तुम्हाला पूर्ण पायपिंग दोरीची पायपिंग कशी करते प्रत्येक ब्लाऊजला करते बरं का. आणि माझे खरंच असे खूप सारे कस्टमर आहे, मला येऊन स्वतःहून सांगता की अरे तू मटका गळा खूप छान बनवते आणि दोरीची पायपिंग तर जबरदस्त राहते तुझी, कारण ही दोरीची पायपिंग आहे ना 1 नंबर दिसते बरं का खरंच. आणि मी काही शिकली वगैरे नाही बरं का दोरीची पायपिंग, मी पण तुमच्यासारखीच एक सिम्पल टेलर आहे, पण डेली आता 20 वर्षापासून हे काम करते ना, तर हातावरती येतं ना तर आपोआप माणसाला म्हणजे शिकतं काही गोष्टी. थोडं का सुरुवातला तर नाही जमत, पण नंतर इतकं छान जमतं ना की आपल्याला असं वाटतं अरे मी खरंच किती छान शिवते ना. म्हणजे चांगले शिकणारे की शिवणारे असताना ते सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यापेक्षा छानच शिवतो असं वाटतं काही टायमाला. तर बघा छान अशी मस्त मी इथं. आणि ही पायपिंगची दोरी ना अशी थोडीशी ओढायची बरं का, अशी ताणून करायची. पायपिंगचा हा जो कपडा आहे ना हा ताणून करायचा, जेणेकरून आहे ना आपली ही जी फिटिंग आहे ना खूप छान येते बरं का. पायपिंगची पाठीला पण छान बसते, असं कुठे पण असं ढिल्लं वगैरे नाही बसत, अशी दाबून सण आपल्या अंगावरती बसते ही पायपिंगची. बघा छान अशी मी करून घेतली पूर्ण रेडी. तुमच्यासमोर पूर्ण कुठे पण व्हिडिओ थांबवला नाही बरं का, पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते. बघा आता ही दोरी कट करून घेऊ आपण. आणि हा जो जास्तीचा थोडासा कपडा राहतो ना हा कट करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आहे ना आपण पायपिंग करू ना उलटावू ना तेव्हा बाहेर निघणार नाही, याची काळजी घ्यायची. पूर्ण गोलगाड्याला जिथं जिथं जास्त कपडा वाटेल ना तिथं कट करून घ्यायचं आहे आठवणीने, नाही तर मग पायपिंग करतो ना मग तेव्हा पायपिंगसुद्धा जाड येते बरं का. हे जर थोडंसं कटिंग केलं ना तर पायपिंगसुद्धा खूप छान अशी बारीक येते. जेवढे तुम्ही ही बारीक घेणार ना तेवढी पायपिंग छान येते बरं का. चांगलं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा आता छान असं कट झालेलं आहे. आणि बघा खूप छान अशी सुंदर पायपिंग बघा दोरी आहे
आणि आता हे ना असं हे मध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा असं वाढून घ्यायचं आहे याला, म्हणजे जेणेकरून तो कपडा बाहेरसुद्धा दिसणार नाही. आणि असं वाढायचं आहे बरं का. एवढं ही व्यवस्थित ही स्टेप आहे ना लक्षात राहू दे. आणि बघा आता पूर्ण हा जो पॉईंट आहे ना पायपिंगचा, त्याच्यावरती बरोबर शिलाई चालवायची. मशीनचा पॉईंट येऊ द्यायचे बघा खूप छान. आणि इथं आहे ना हा बोट आहे ना, मागचा बोट हा आहे ना असं गोल ताणायचं आहे बरं का. हे बघा असं याला राऊंड द्यायचं आहे ब्लाऊजला इकडनं, तो गोल गळा येतो छान असा. आणि बघा पूर्ण ब्लाऊजवरती ना अशी शिलाई टाकत राहायची. बघा खूप छान अशी गोल मस्त पायपिंग आली, बघू शकता. डायरेक्ट पायपिंग तयार केली बरं का. असं नाही की वेगळी कपडा घेऊन म्हणजे पायपिंग अलगून तयार केली वेगळी आणि मग नंतर ती ब्लाऊजवरती ठेवली आणि मग ती स्टिचिंग केली, तसं काही नाही. दोरी तुमच्यासमोर घेतली, कपडा पण पायपिंगची जी बुरेक पट्टी राहते ना ती पण तुमच्यासमोरच अस्तरवरतीच ब्लाऊज पीसवरती ठेवली आणि डायरेक्टच करते. मी जास्त करून कटिंगसुद्धा डायरेक्ट करते बरं का. पेपर पॅटर्न फार्मा कधीच वापरत नाही, कारण ते फार्मा वगैरे वापरायची सवय जर लागली ना तर त्याच्याशिवाय आपल्याला उमजत नाही. डायरेक्ट जर करायला बसलं ना तर माणसाचं जिथं 10 मिनटाचं 20 मिनटाचं काम राहतं ना तिथं फक्त 5 मिनटं लागतात ब्लाऊज कटिंगलासुद्धा. आणि स्टिचिंगला तर मग बघायचंच नाही. कटिंग जर छान तर स्टिचिंगसुद्धा छानच होते बरं का ब्लाऊजची. बघा छान अशी पूर्ण ब्लाऊजला मी पायपिंग गोल येते छान अशी. तुम्ही कशा पद्धतीने पायपिंग करता ते सुद्धा मला सांगा बरं का. तुमची जर ट्रिक छान असेल ना मी तीसुद्धा फॉलो करीन व्यवस्थित. मला जर आवडलं तर मला असं नवीन करायला थोडं छान वाटतं, शिकायला म्हणा की ब्लाऊजवरती कोणाला पण म्हणजे आवडायला पाहिजे कस्टमरला ब्लाऊज. बघा छान असं मी उलटवून घेतलं आहे. आणि बघा इकडे ना असं गोल जे आपलं हे ना असं उचकणार नाही, त्याच्यामुळे ही डबल शिलाई करून घ्यायची. आणि ती डबल शिलाईसुद्धा एकसारखी येऊ द्यायची बरं का. म्हणजे इकडच्या आपला जो पुढचा भाग राहतो ना त्याला हा फिनिशिंग छान दिसते. असं नाही की इकडे तिकडे हे मशीन जर आपण चालवतो ना तेव्हा इकडे तिकडे नाही येऊ द्यायचं. अशी सिद्धी कॉर्नरवरती छान अशी शिलाई येऊ द्यायची. म्हणजे आपण हा जो भाग राहतो ना याला खूप छान असा लूक येतो डबल शिलाईचा. बघा खूप छान असे सुंदर मी पायपिंग तुम्हाला करून दाखवली, बघू शकता. पूर्ण दाखवते तुम्हाला. मटका गळा आहे बरं का, सुंदर. बघा छान झाले ना, बघू शकता. सुंदर अशी पायपिंग मी तुम्हाला करून दाखवलेली. नक्की माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा छान अशी मस्त गोल झालेली, बघू शकता. पुढचा गळा लास्टपर्यंत डायरेक्ट अखंड पायपिंग केलेली, कुठे पण वेगळी पायपिंग नाही बनवलेली. पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, बघू शकता. खूप छान असं मस्त गोलगडा झालेला आहे बघू. आणि मागे ना मस्त मटका गळा झालेला आहे. दोरी वगैरे अजून लावायची बाकी आहे बरं का. अजून स्लीव जॉईन करीन, मग नंतर दोरी पण लावीन. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला स्टिचिंगचा ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये होते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला स्टिचिंगचे सुद्धा दाखवायचा प्रयत्न करीन बरं का. आणि कटिंग तर मी पूर्ण डिटेलमध्ये टाकतेच तुम्हाला. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.